तुम्ही दोन विषय एकत्र करता। मला वाटतं जोगेश्वरीचा राजीनाम्याचा याचा काही संबंध नाही, ते अगोदरच्या गोष्टी घडतात। आणि राजीनामे असे किती लोक देतात। नेत्याचा एखादा निर्णय जर मला आवडला नाही याचा अर्थ मी लगेच नेत्याच्या विरोधात जाणं हे काही शोभत नाही। नेत्यामुळे आमची प्रतिष्ठा, आम्हाला जी प्रतिष्ठा मिळाली, प्रकाश महाजनला आपण सगळे ऐकायला का आला? तुम्ही राजसाहेबांचा एक मनसेचा प्रवक्ता आहे म्हणून आला। वेगळं मत असू शकतं, पण याचा अर्थ ते वेगळं मत पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत असावं हे मला नाही पडत। आणि जे लोक गेले ते काही फार प्रभावी होते, त्यांच्यामुळे बाकीच्या कार्यकर्त्यांवर काही परिणाम होईल असं नाही। वैयक्तिक काही स्थानिक प्रश्नामुळं थोडी बहुत गडबड सगळीकडेच होती। तुम्ही आम्हालाच विचारता, अहो भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेने हिंगोलीचा कॅन्डिडेट बदलला, तुम्ही कुठे बोललात? त्यांना नाही बोललात। भावना गावळीला कोणी बदललं? सगळीकडे थोड्या बहुत स्थानिक तक्रारी असतात, माणसं आहेत, मतभेद असू शकतात। त्याच्यामुळं त्या सगळ्या भूमिकेवर सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते नाराज आहेत असं अजिबात नाही। राजसाहेबांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत विचारपूर्वक घेतला आणि हिंदुत्व आणि देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला। मी तर माझ्या एका पत्रकार मित्राला सांगितलं की राज ठाकरे हे आधुनिक युगातले कर्ण आहेत। त्यांना माहिती हिंदुत्वाची शाल पांघरून कोणी आपल्या मदत मागायला आले आणि त्यांनी ती मदत दिली। ती मदत दिल्यानंतर त्यांना काय टीकेला सहन करावं लागेल त्यांनाही माहिती। टीका करणारे कोण आहेत ते अपेक्षा ठेवून बसले होते की राजसाहेब मोदींना पाठिंबा देणार नाही, आणि मोदीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची टीका सुरू झाली। मग राजसाहेबाचं एवढं महत्वच नव्हतं तर मग राजसाहेब कुठे गेले याची तुम्ही काय चिंता करता? राजसाहेबांवर कुणी कार्यकर्ता नाराज नाही। तुरळक गोष्टीमुळे मला वाटत असं काही घडलेलं नाही। महाराष्ट्राच्या हितासाठी हा जो निर्णय जो आहे महत्वाचा आहे। मी महाराष्ट्राचं हित अजून विधानसभेची निवडणूक आज देशाचं हित चाललं। आता मला 2019 पासून जे काही निर्णय देशात घेतले गेले ते हित डोळ्यासमोर घेऊन गेलं। मला सांगा ना, 370 कलम 35 कलम काढलं याच्यासाठी सगळ्यात मोठा मोर्चा राजसाहेबांनी काढला समानार्थाने। राम मंदिर याची अंमलबजावणी झाली। कोरोना काळात एवढ्या चांगल्या पद्धतीने काम केलं। आज भारत एक बलशाली देश आहे, भारताला कोणी असं डोळे वाटारून पाहू शकत नाही। भारताची अर्थव्यवस्था पुढे चालली। या सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करून आणि हिंदुत्वाचा विचार करून राजसाहेबांनी सन्माननीय मोदीजींना पाठिंबा दिला। राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय, तर ह्या दोन जे पक्ष आले राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सुद्धा पाठिंबा असणार आहे का? आणि ही यांचा प्रचार किंवा मनसे करणार आहेत? तुम्ही स्पष्ट त्या दिवशीची सभा ऐकली असेल तर राजसाहेबांनी हे सांगितलं, भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारचा एनसीपी ग्रुप या सगळ्यांना मिळून आम्ही महायुतीला म्हणून पाठिंबा दिला। प्रचाराला जायचं का नाही याचा अजून निर्णय झाला नाही, तो राजसाहेब वैयक्तिक निर्णय। आणि महायुतीनं जर आम्हाला सन्मानपूर्वक बोलावलं तर आम्ही प्रचाराला जाऊ। सर, आतापर्यंत मनसे राज्यातल्या नेत्यावर टीका करत, म्हणजे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, परंतु आता त्यांचाच तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे, तर मग तुमची गोष्ट होणार नाही असं मला वाटतं का? गोष्टी होण्याचं काय कारण? अरे बेटा, जिथं लोक आहे तिथं बाहेर समोरच्या डोळ्याने मला मोतीबिंदू याचा थोडा त्रास होतो। तुम्ही जे बोलता आता मला सांगा, तुम्ही हा प्रश्न मला विचारताय, परवा एनडीएची जी जाहीर सभा दादरला झाली त्या सगळ्या लोकांना पहा बरं तुम्ही, ते काय एकमेकांविषयी प्रेम ठेवून आहेत का? माणसाच्या राजकीय भूमिका परिस्थितीमुळे बदलत असतात, ते माणसाचं जिवंतपणाचं लक्षण आहे। हे आपसात भांडले लोक एकत्र आलेत ना। या केजरीवालने सोनिया गांधी विषयी काय नाही बोलला, त्या केजरीवालसाठी काँग्रेसवाले उपोषणाला बसले। स्टॅलिन काँग्रेस विषयी काय नाही बोलला। अहो, ज्या हिंदू धर्मावर एवढी खालच्या पातळीवर राहुल गांधीने टीका केली, हे हिंदू और हिंदुत्व को मिटाना चाहिए, तो जाऊन बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं टेकले। या राहुल गांधीच्या बापासमोर जयस्तु ते महामंगले शरद पवारने म्हणायला लावलं राजीव गांधी समोर, ते शरद पवार आज कुठे? तुम्ही त्यांना हा का प्रश्न विचारणार? तुम्ही सगळी एकत्र कडवळ कशी गोळा? काहीतरी हे पहा, भारतीय जनता पक्ष आणि आमची नाळ एकत्र हिंदुत्वाच्या प्रश्नावर आहे, त्याच्यामुळे आम्हाला फार काही वेळ, पण यांची नाळ कुठे? यांची तर नाळ मिळत नाही, तरी एकत्र सगळे ते आले। याचाही विचार केला पाहिजे ना की माणसाचा विचार परिस्थितीनुसार बदलतो। त्याच्यामुळे ही भूमिका घेतली की आम्ही हिंदुत्वाचं व्यापक हित
देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतली. त्याच्यामुळे या चिल्लर गोष्टीकडे, या गौण गोष्टीकडे आमचं लक्ष नाही. सर एक अजून प्रश्न, त्यांनी केलं म्हणून तुम्ही करणं योग्य का? कारण की राज ठाकरे यांना इथं वेगळ्या नजरेने बघतात महाराष्ट्रात. नाही, मी त्यांनी केलं म्हणून आम्ही करायला असं नाही. तुम्ही त्यांना का प्रश्न विचारित ना, मी हे म्हणलं नाही. आम्ही त्यांना का, आम्ही शेवटी आता हिंदुत्वाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलं, जे सोबत आहेत ते सोबत आहेत. याचा अर्थ हिंदुत्वाची भूमिका अजित पवारला मान्य, ती परवा मान्य नव्हती. हा अजित पवार मध्ये झालेला बदलच आहे. खैर एकनाथ शिंदे ते शिवसेनेत असल्यामुळे त्यांचा तो प्रश्न नाही. आमच्या डोळ्यासमोर देश हित आहे आणि देश हितासाठी मोदीजीनं गेल्या 5 वर्षात अशी काही कामं केली ते पाहून साहेबांनी कुठलाही स्वार्थ किंवा कुठलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला. मनसेच्या महायुतीचा जो प्रवेश कमळामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिसकटला अशी आता माहिती समोर येते. आणि धनुष्यबाण चिन्हावरती लढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मात्र ते धनुष्यबाण तुम्ही घेतलं नाही. 1 आणि 2 जागेसाठी लढण्यासाठी तुम्हाला धनुष्यबाण चिन्हावरती लढण्यासाठी सांगण्यात आलं होतं, मात्र तुम्ही. मला वाटतं या बातमीचा अधिकृत स्रोत कुठून नाही. या सगळ्या सांगीवाणी बातम्या. एकनाथ शिंदे असं म्हणले का मी म्हणलं होतं धनुष्यबाणावर लढा, असं ते म्हणले नाही. किंवा भाजपचं कोणी म्हणलं होतं की राज ठाकरे कमळाच्या चिन्हावर लढा. हे असे म्हणजे जे काही अंदाज आहे त्या अंदाजावर मी काय उत्तर देणार. आणि राजसाहेबांनी परवा उत्तर काय दिलंय, हे चिन्ह मी मेहनतीनं कमवलं, हे चिन्ह मी सोडणार नाही.